महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्राताई पवार आता मुंबईत दाखल झालेल्या आज सकाळी पुण्याहून त्या निघाल्या होत्या आणि आता पहिल्यांदाच ते देवगिरी बंगल्यावरती आज संध्याकाळी 6 वाजता बैठक घेणारी थेट दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। सुनेत्राताई या ठिकाणी दाखल होत आहेत आणि त्यांच्यासोबत शासकीय अधिकारी सुद्धा आहेत। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानमंडळ सदस्यांची संध्याकाळी 6 वाजता देवगिरीवर साप्ताहिक बैठक पार पडणार आहे। यासाठी सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। या बैठकीत सर्व विधानमंडळ सदस्यांनी आता आपली काय भूमिका मांडायची ते सुद्धा ठरवणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहतोय की नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयामध्ये लाचखोरीचं जे प्रकरण आहे त्याबाबत देखील सुनेत्राताई पवारांकडून इत्थंभूत माहिती या बैठकीत घेतली जाणार असल्याची माहिती मिळते। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीची यासाठी तातडीनं बैठक बोलावल्याची माहिती मिळते। झिरवळ प्रकरणात नेमकं काय झालं हे सुद्धा सुनेत्राताई स्वतः जाणून घेणार आहेत आणि कोर कमिटीच्या सदस्यांची सुद्धा ते चर्चा करणार आहेत। तसेच या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे आणि राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक कधी बोलवायची याबाबत तारीखसुद्धा ठरवली जाईल। पुढील 15 दिवसात या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। आपण पाहतोय बघा काही सायकल स्वार जे आहेत ते बारामतीहून थेट मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि दादांच्या ग्रीन सिटीचा संदेश घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते फिरणार आहेत। त्या सायकल स्वारांची सुद्धा आज या ठिकाणी भेट घेतली जाणार आहे। तर सुनेत्राताई आता देवगिरी बंगल्यावरती दाखल झालेल्या आहेत आणि आता नेमक्या काय काय घडामोडी या ठिकाणी घडणार आहेत पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन गणेश राठेसह गिरीश गायकवाड TV9 मराठी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।